हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आहो सगळे ठीक असाल. आता आम्ही रविवारनिमित्त गावाकडे आलो होतो आणि त्याचं विशेष कारण म्हणजे आमच्या गावाकडे आमच्या शेतामध्ये नवीन विहिरीचं काम चालू झालेलं आहे. त्यानिमित्त आम्ही इथे बघण्यासाठी आलेलो होतो. तुम्ही बघू शकता, हे विहिरीचं काम चालू आहे. आता विहिरीमध्ये तोट्या येत आहेत, तुम्ही पाहू शकता. तीन चार बस काम झालेलं आहे. ट्रेन मशीन आहे. तिथे जास्त आवाज येत असल्यामुळे मी थोडस साईडला झालेलो आहे. तुम्ही बघू शकता, आमच्या विहिरीचं काम खूप छान प्रकारे चालू झालेलं आहे आणि मला तर खूप आनंद होतोय. कारण की आमच्याकडे जवळपास म्हणजे मला बी कळत नव्हतं तेव्हापासून बागायती क्षेत्रात घरच्यांना खूप म्हणजे खूप इच्छा होती त्यांची, पण थोडीशी गरिबी असल्या कारणाने त्यांना हे करता नाही आलं. पण आता बदलत्या काळानुसार आता हे काम चालू केलेलं आहे. आता थोडीशी परिस्थिती जशी जशी सुधारत चाललेली आहे, तसं तसं हे विहिरीचं काम, आता विहिरीचं काम आम्ही चालू केलेलं आहे. आता आमची पण बागायती जमीन होणार. हे हे एक वेगळाच आनंद मला होतोय आणि घरच्यांना तर आहेच. म्हणून मी खास करून 2-4 दिवसापासून, म्हणजे जवळपास 4-5 दिवस झाले असेल जेव्हापासून हे काम चालू झालेलं आहे. तर मला यायचं पण मला काही वेळ भेटला नाही. पण आज संडे असल्यामुळे, रविवार असल्यामुळे मी आज आलोच वेळात वेळ काढून. मला खूप असं एक्सायटेड झालं होतं 2-4 दिवसापासून की कधी येऊन मी बघतो आमच्या विहिरीचं काम. आणि एकदाच मी आलेलोच आहे आता, आणि विहिरीचं काम चालू झालेलं आहे. आता ही आमची कोरडवाहू शेती आहे पहिली बरोबर. आता तुम्ही बघू शकता कपाशी इथे. आता थोडस त्याच्यामध्ये आता म्हणजे कापूस जवळपास पूर्ण झालेलाच आहे. त्याचं सीजन आता संपलेलंच आहे. आता नवीन पीक घेण्यासाठी आता आमची विहीर सज्ज होणार आहे. तर कमीत कमी 1 महिना, 6 महिन्यात विहीर कंप्लीट होती. 40 किंवा 45 दिवसात कम्प्लिटली विहीर आमची पूर्ण होणार आहे. तर खूप आनंद होतोय मला. खास त्यासाठीच आम्ही आज गावाकडे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता, भव्य दिव्य असं म्हणजे या वातावरणात वेगळाच आनंद असतो गावाकडे. थोडस विहिरी जवळ आलेलं वेगळाच आवाज येतो, जास्त आवाज यायला तोट्याचा. खूप जवळ गेल्यावरती आवाज येतोय. आणि हे जे लोक आहेत विहीर करणारे, ते प्रॉपरली राजस्थानचे, इतक्या लांबून ते फॅमिली सोबत इथे कामासाठी आलेले आहेत. जे बघा तुम्ही, त्यांना थंडी, पाऊस, ऊन याची भीती न बाळगता ते दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, मराठवाड्यात कामासाठी येतात. त्यांची छोटे छोटे मुलं आहेत. मला इथे आल्यावर तर कळालं की एका फॅमिलीमध्ये तर 2 महिन्याचीच मुलगी आहे, 2च महिन्याची. तरी पण त्यांचं म्हणजे सगळं फॅमिली इथे एवढ्या रानमाळात, हे किती कष्ट घ्यावे लागतात त्यांना त्यांचा स्वतःचा गुजारा करण्यासाठी. तुम्ही बघू शकता, आपण सिटीमध्ये असतो, आपल्याला ह्या गोष्टीची काही जाणीव होत नाही.
मला इथे आल्यावर कळाल्यावर मला थोडस म्हणजे वाईट वाटलं की एवढी छोटी मुलगी घेऊन इतक्या दूरवर हे लोक कामासाठी येतात, त्यांची जीवाची पर्वा न करता. तुम्ही बघू शकता चला तर मग युट्यूब फॅमिली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि कोणाकोणाची बागायती शेती आहे, कोणाला शेती आहे ते नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ कसा झाला ते नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि कोणाकोणाला आवडला ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा. सगळ्यांचे खूप खूप आभार. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके बाय युट्यूब फॅमिली. बघू शकता खरंच हे काम करणारे लोक खरंच किती कसे राहत आहे. एकदम उघड्यावर विहिरीचे काम करणारे आहेत ते आमचे. हे बघा कसं असं सगळं उघड्यावर असं छोटं छोटं त्यांनी घरं बनवलेले आहे. असे त्यांचे कपडे वगैरे. आणि मेन म्हणजे खूप लहान लहान लेकरं आहे त्यांच्यासोबत. एक 1.5 महिन्याचं बाळ आहे. त्यांना घेऊन एवढ्या थंडीत शेतात राहतात. हे बघू शकता तुम्ही त्यांचं चूल ते सगळं बाहेरच आहे. ते छोटंसं त्यांनी ते असं हे केलेलं आहे, पाल टाईप केलेलं आहे राहायला. माझे सासरे ते उभा आहे. हे बघा त्यांचं घर. हे पूर्ण साफ केलं त्यांनी. खरंच खूप कष्ट करावं लागते बिचाऱ्यांना. ते बघा विहीर ते. हे त्यांच्या चुली. माझे सासरे आणि तुमचे भाऊजी.